नमस्कार, सत्यमेव जयते या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी स्नेहिल शिवाजी, थेट मुंबईतून लाईव्ह। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, मंत्रालयातील झिरवाळांच्या खात्यातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। या व्हिडिओची मात्र साम टीव्ही पुष्टी करत नाही। मंत्रालयातलं जे स्टिंग ऑपरेशन झालं होतं झिरवाळांच्या कार्यालयामध्ये, त्याचंच हे स्टिंग ऑपरेशन राजू ढेरेंगेंचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मंत्रालयातील लाच प्रकरणी एका क्लार्कला अटक झाली होती। तर आपण बघतोय यावेळी एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे मंत्रालयामध्ये जे लाचखोरीचं प्रकरण समोर आलं होतं त्या संपूर्ण प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन समोर आलेलं आहे। या संदर्भात मंत्रालयात झिरवाळ यांच्या खात्यातलं हे लाच प्रकरण होतं आणि या ठिकाणी एका क्लार्कला अटक करण्यात आली होती। 50,000 रुपयांची लाच त्यानं मागितली होती। तर 35,000 रुपये घेताना या क्लर्कला अटक झाली होती आणि त्यानंतर त्यानं केलेल्या त्याची झालेल्या चौकशीमध्ये त्यानं एका स्वीय सहाय्यकाचं नाव देखील घेतलं होतं, अशी माहिती समोर आली होती। परंतु या क्षणी कशा पद्धतीनं ही कारवाई झाली, कशा पद्धतीनं त्यानं लाच मागितली, त्याचं हे स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, काय अधिकची माहिती आपण बघतोय? हा व्हिडिओ समोर आलेला आहे, काय नेमकं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे किंवा हे स्टिंग ऑपरेशन नेमकं काय सांगतंय? स्नेहिल, जी काही घटना महाराष्ट्रात घडली होती, मंत्रालयात घडली होती, खरं तर ती खळबळ उडवणारी घटना आहे आणि त्याच घटनेचा हे जे स्टिंग ऑपरेशन आहे ते आता कुठेतरी समोर आलेलं आहे। जो मेडिकलवाला होता त्याने हे स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं आणि त्याच्याकडेच त्या अधिकाऱ्यांनी जी आहे ती लाच मागितली होती। 50,000ची जी लाच मागितली होती आणि त्यानंतर हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते त्याचं स्टिंग ऑपरेशन केलं गेलेलं होतं। त्या संपूर्ण घटना जी आहे ती रेकॉर्ड केली होती आणि त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जे संभाषण आहे, पैशांचं देवाणघेवाण आहे, हे सर्व चाललेलं आहे। जो लाच घेताना ढेरेंगे नावाचा जो आरोपी होता तो पकडला गेलेला आहे, त्याचं आणि जो मेडिकल ज्याचं लायसन्स सस्पेंड केलं गेलेलं होतं त्याचं कन्व्हर्सेशन जे आहे, त्याचं संभाषण जे आहे, या दोघांचं संभाषण जे आहे, अधिकाऱ्यांचं संभाषण जे आहे ते या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये पैशांची देवाणघेवाणापासून किती पैसे ठरवायचे, आता जास्त पुढे काही बोलू नका, एवढ्या पैशांवरतीच तुम्ही हे सर्व करा, असे अनेक महत्त्वाची संभाषण जे आहेत त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेले आहेत। आणि आपण बघतोय की हा मंत्रालयातला हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण स्टिंग ऑपरेशन जे आहे ते केलं गेलेलं आहे। या आधी देखील त्याच ज्याने लाच दिली गेली होती, ज्याच्याकडून लाच देण्यात आलेली होती, त्याने देखील असं सांगितलं होतं की मंत्र्यांच्या दालनामध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला होता आणि अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं की आमचे असे रेट आहेत, असे संपूर्ण हा जो व्हिडिओ आहे तो आता प्रसार माध्यमावरती प्रसारित झालेला आहे। आणि खरंच खूप हादरवणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण मंत्रालयामध्ये जर का अशी कुठली घटना होते तर खरंच ही खूप मोठी बातमी म्हणावी लागेल। आणि हा व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलेला आहे, ज्या मेडिकल वाल्याचं लायसन अधिकाऱ्यांनी अगदी, आणि त्यामुळे नेमका हा जो स्टिंग ऑपरेशनचा पूर्ण व्हिडिओ आहे हा देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये एक सबळ पुरावा ठरू शकतो। नेमकं काय संभाषण होतं ऐकूया। त्यामुळे मंत्रालयातलं हे स्टिंग ऑपरेशन आपण बघतोय आणि त्यामुळे नक्कीच या संपूर्ण खात्यावर, या लाचखोरीच्या प्रकरणावर अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।